जहागीर हॉस्पिटलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यानं आंदोलन केले। बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचा भाजपचा आरोप आहे। आंदोलनानंतर हॉस्पिटल प्रशासनानं मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळते। मुर्दाबाद मुर्दाबाद मुंबई महानगरपालिकेकडून नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर शिवाय समिती अध्यक्षांसाठी नव्या गाड्या खरेदी केल्या जाणार आहे। बीएमसी कडून यासाठी 2.5 कोटींचा खर्चही केला जाणार आहे। महापौरांसाठी 30 लाखांची इनोव्हा हायब्रिड, उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ गाड्या खरेदी केल्या जातील। नोंदणी होऊन 2 दिवसांमध्ये वाहनं ताफ्यात येतील। जुनी वाहनं पालिका अधिकाऱ्यांना वापरायला दिली आहेत, त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांसाठी नवीन वाहनं आता खरेदी केली जात आहेत। तिकडे अकोल्यातल्या अत्याचार प्रकरणी गुन्हेगारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। बघा, महापालिकेनं आरोपींच्या दुकानावरती थेट बुलडोझर चालवला। 29 वर्षीय तरुणीवर धमकी देत सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी आतापर्यंत 2 आरोपी अटकेत आहेत।